मध्ये विरोधक सुद्धा बोलत आहेत. फक्त 400 पार होणार, 300 होणार, 500 होणार याच्यामधल्या आकड्यामध्ये त्यांना संभ्रम आहे. परंतु ज्या अर्थी समोरच्या इंडिया आघाडीमध्ये कोणताही अजून सुद्धा आम्ही कोण पंतप्रधान होणार याची पंतप्रधान होणारच नसल्यामुळे, त्यामुळे तुम्हाला ते शाश्वती त्यांना नसल्यामुळे ते त्यांचा पंतप्रधानाचा उमेदवार जाहीर करू शकत नाही. नरेंद्रजी मोदी आणि समोर कोणीच पंतप्रधानाचा उमेदवार आपल्याला चेहरा दिसत नसेल आणि त्यांनी जे केलेले 10 वर्षातलं काम अतुलजीने या ठिकाणी सांगितलं, आपल्या या जगातील देशाचं नाव उंचावलेलं आहे. किंबहुना आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी, आपल्या ज्या तरुणांसाठी या देशामध्ये आज पुढे आम्ही आता सर्व साठी क्रॉस करत आलेली मंडळी आहोत, पण आमच्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदीजींनी जे काय आपल्या संपूर्ण, मला वाटतं बऱ्याच परदेशामध्ये आपले विद्यार्थी शिकत आहेत, परदेशामध्ये नोकरीच्या निमित्तानं बहुसंख्य मंडळी आहे, त्या लोकांना त्या ठिकाणी कळतंय की नरेंद्र मोदीजींचं महत्त्व काय. आणि म्हणून या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला नरेंद्रजी मोदी या ठिकाणी पंतप्रधान हवेत. आणि जे 2 वेळा आपण जे काम केलेलं आहे तेच काम आत्ता सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये करायचं आहे. आणि आपल्याला नारायणराव राणे दादा, आम्ही दादा म्हणतो, दादांना या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने सर्वांनी एकजुटीनं जी आज एकजूट आहे ती शेवटपर्यंत टिकून आपल्याला निवडून द्यायचं आहे. याच्यासाठी ही आजची आपली ह्या चिपळूणची आपली सभा. छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. या देशाची घटना ज्यांनी लिहिली आणि सर्वसामान्य माणसाला हक्क दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो, स्मरण करतो. आजच्या आपल्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या 7 मे रोजी होणाऱ्या आपल्या भागातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त या सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके कोकणचे भाग्यविधाते, लोकसभेचे महायुतीचे, मग भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, RPI असेल, मनसे असेल, त्याचबरोबर इतर अनेक छोटे पक्ष आहेत, त्या सर्व घटक पक्षांचे आपले उमेदवार आदरणीय नारायण राणे साहेब, या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीचं काम करणार आहोत आणि सगळ्यांच्या विकासासाठी ज्यांनी आपल्याला सातत्याने सर्वतोपरी मदत केलेले आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय उदयजी सामंत साहेब, ज्यांनी आत्ता मनोगत आपलं व्यक्त केलं, ते या तालुक्याचे, ह्या मतदारसंघाचे माजी आमदार म्हणून सलग 10 वर्ष सर्वसामान्य जनतेशी ज्यांची नाळ अतिशय चांगल्या पद्धतीने जमलेली आहे ते आदरणीय सदाबाई चव्हाण साहेब. या मतदारसंघाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, जे कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात ते अतुलजी काळसेकर. या सभेच्या निमित्ताने इथे जी सगळ्यांनी मेहनत घेतली ते सर्व माझे सर्वच युतीचे, महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे तालुका अध्यक्ष, प्रमुख मंडळी, माझ्या सगळ्या भगिनी, महिलाच्या युतीच्या सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले खाली अनेक जण आहेत की ज्यांची नावं खरं म्हटलं तर मी इथं घेतली पाहिजेत, किंबहुना ते व्यासपीठावर बसले पाहिजेत, परंतु आज एक जबाबदारी म्हणून जरी खाली बसले असले ते सर्वच आदरणीय मान्यवर माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनी. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे की आदरणीय राणे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहा. काल परवा ही सभा आपल्याला हॉलमध्ये घ्यायची होती, परंतु उमेश सकपाळ असेल, मिलिंद कापडी असतील, रामदासजी राणे साहेब असतील किंवा आशिष खातू असतील, या सगळ्यांचा आग्रह होता की सभा इथं मोकळ्या मैदानात घ्यावी. त्यावेळी काय नारायण राणे साहेब आपल्या इथे येणार नव्हते, फक्त उदयजी सामंत येणार होते. आणि त्यावेळी आम्ही निर्णय घेतला. मग त्यापैकी अनेकांना संध्याकाळपर्यंत पण माहीत नव्हतं की साहेब आपण येणार असतात तर अजूनची गर्दी याच्यापेक्षा अलट गर्दी जमली असते. परंतु तरी देखील या प्रचंड उन्हात आपण सगळेजण एक विश्वास देण्यासाठी इथं उपस्थित राहिलात. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे. लोकसभेची निवडणूक 7 मे रोजी आहे. प्रतिष्ठा वाढवण्याची निवडणूक म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना झटून काम करायचं. तिसऱ्यांदा ज्यावेळी मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं, ती देशाची सुरक्षितता अजूनची मजबूत व्हावी आणि याच्यातून देश स्वतंत्रपणे पुढे जावा
ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक मला निश्चितपणे आनंद आहे की आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आपण युतीमध्ये सहभागी झालो आणि म्हणून देशाचे पंतप्रधान बनवत असताना मोदी साहेबांना मतदान करण्याच्या निवडून देणाऱ्या खासदाराला मत देण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला मिळाला, विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मिळाला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट। म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला आमदार ज्यावेळी असतो त्यावेळी आपली सगळ्यांची होस्ट म्हणून, इथला यजमान म्हणून आपली जबाबदारी आहे। ज्याचा उल्लेख चव्हाण साहेबांनी केला की त्यावेळी एवढा लीड मिळाला तर आम्ही सगळेजण मनसेपासून ते आम्ही सगळेजण एकत्र असू RPI पर्यंत, तर हा लीडची व्याख्या आपल्याला बदलून टाकावी लागेल आणि तितका उच्चांक करण्याची ताकद इथं जमलेल्या प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि तो विश्वास आजच्या दिवशी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सोडवत असताना खऱ्या अर्थाने देश प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत विकासाच्या त्या करण्यासाठी मोदी सरकार हे बांधील आणि या सरकारमध्ये आपला खासदार निवडून येणारा हा पहिल्या 5 मधल्या मंत्र्यामध्ये असणार आहे, ही देखील आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट। कारण शेवटी त्याच्यामुळे या मतदारसंघाचा विचार, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा विचार प्रामुख्याने होण्यासाठी आदरणीय नारायण राणे साहेबांची मदत खूप मोठी होणार। एका बाजूला राज्य शासनाच्या माध्यमातून उदयजी सामंत आपल्याकडे आहेत आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी राणे साहेब जर असतील तर एक वेगळ्या पद्धतीचा विकास या पूर्ण मतदारसंघामध्ये होऊ शकतो, ज्याचा उल्लेख सदाबाईंनी केला की आपल्याकडे देखील प्रचंड उद्योग आले पाहिजेत। शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आणायचे असतील, पण शेळी मेंढी पालन असेल, डेअरी असेल, इतर कुक्कुटपालन असेल, यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आज अनेक योजना होत आहेत। 50% सबसिडी या सर्व योजनेला आहे। जे योजनेचा लाभ घेतात ते कदाचित विरोधी काम आज करत असतील, पण ते काय योजनेचा लाभ कशा पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटचा घेत आहे याचाही त्यांना माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की उरलेले 7-8 दिवस तुम्ही सगळ्यांनी आदरणीय राणे साहेबांसाठी द्यायचे, तिथून पुढचे सगळे दिवस हे इथं बसलेले व्यासपीठावरचे माझ्या सकट आपला सेवक म्हणून काम करण्यासाठी कायमचे कटिबद्ध आहेत आणि कायमस्वरूपी आम्ही हे काम करणार आहोत। इथले स्थानिक देखील अनेक प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे। मगाशी आमच्या मनसेच्या यांनी उल्लेख केला की 10 वर्षामध्ये काय केलं। वस्तुस्थिती आज चिपळूण देखील शहराला महापुराचा प्रचंड तडाखा बसतो। आदरणीय राणे साहेबांना मी विनंती करेन की साहेब आपण निवडून आल्यानंतर पहिलं काम आमच्या हातामध्ये आपण हे घ्यायचं आहे की वाशिष्ठी नदीचे नदी सुधार आणि नदी संवर्धनाचा कार्यक्रम जो आता उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून, ठाण्याचे आर्किटेक्चर आहेत देशमुख साहेब यांच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्याचं काम आज शिंदे साहेब, अजितदादा, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। हा प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर मंजूर करण्याचं काम तुमच्या माध्यमातून निश्चित होईल आणि तो होण्यासाठी आम्ही सगळेच जण, मी असेल, चव्हाण साहेब असतील, खेराडे मॅडम असतील, आम्ही सगळेजण जातीने आपल्या पाठीशी लागून तो पूर्ण करू, हा विश्वास देखील आजच्या दिवशी देतो। विभागाचे त्यांनी काही टीका केल्या की या पक्षातून त्या पक्षात गेले। अरे यातल्या कोणाला अधिकार आहे आमच्याबद्दल बोलण्याचं? कारण तुमचे सगळे पक्ष बदलून झाल्यावर तुम्ही आमच्याशी बोलणार असाल तर तुमच्या निष्ठा तपासून घेणं देखील गरजेचं। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी टिळा लावला आणि आपल्याला आमदार केलं आणि आज तुम्ही आमच्या निष्ठेच्या गोष्टी करता। ज्यावेळी 89-90 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी स्वर्गीय निकम साहेबांनी शरद पवार साहेबांबद्दल जाण्याचं ठरवलं। मग त्यावेळी 2 वेळची खासदारकी काँग्रेस पक्षाने दिली होती। मग त्यांच्या बाबतीत ते त्यावेळी तो विषय कधी तुम्ही घेतलात का? मग मी त्याच वेळी ह्या गोष्टींचा म्हणून सांगू इच्छितो की काही कोणी बोललं तर त्याचा काही परिणाम माझ्यासारख्यावर होणार नाही, किंबहुना जेवढी जास्त टीका कराल तेवढं जास्तीचं मताधिक्य या मतदारसंघात मिळवून देण्याचं काम ही तमाम मंडळी करतील हा विश्वास तुम्हाला देतो। आणि याचा अनुभव सदाबाईंना आहे। आमच्या सावर्ड्यात एक सभा झाली आहे, सदाबाईंचा चेहरा जेव्हा बघायला हवा नको ते जेवढं बोलले उदयजी त्यांची मतं होती त्याच्या निम्म्यावर मतं आली, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे दोन्ही माजी आमदार आणि आमदारांना सांगेल
तुम्हाला जे बोलायचं ते बोला. आम्ही शांतपणे चांगल्या पद्धतीने विकासाच्या कामाकडेच जास्तीचं लक्ष देणार. उदयजी सामंत साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून नगर विकासच्या माध्यमातून या चिपळूण शहराला 50 कोटीचा निधी त्या माध्यमातून आपल्याला मिळवून देऊ. माध्यमातून ठोकमधून 50 कोटीचा साहेब निधी या शहरासाठी आपण वेगवेगळ्या कामासाठी माझी आज नलावडे बंधाऱ्याचं काम झालं. उदयजी आपल्याला देखील या निमित्ताने विनंती आहे, नारायण राणे साहेब खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर जो आपल्याकडे या सगळ्या बहादूर शेख मोहल्ल्यापासून ते शेवटच्या मापाच्या मोहल्ल्यापर्यंत जवळजवळ 150 कोटीच्या ज्या भिंतींचं काम आहे ते देखील आपण क्षणात मंजूर करून द्याल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पूल असू दे, त्याचबरोबर क्रीडांगणांचा डेव्हलपमेंटचा प्रश्न असू दे, छोट्या मोठ्या गोष्टी असू द्या, सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी उदयजींनी त्याच्या नेतृत्वाखाली घेतलेली. मला सांगायला अतिशय आनंद होईल की ही निवडणूक झाल्यानंतर काही दिवसात लगेचच ज्या गोष्टी थेराडे मॅडम तुम्हाला अपेक्षित होत्या की चिपळूण शहरासाठी 150 कोटीची ग्रॅव्हिटीची पाणीची योजना काही झालं ते त्यांच्या भाषणात सांगतील, ती आपल्याला मंजूर करून द्यायची आहे. या ग्रामीण भागामध्ये देखील अनेक पाणी योजना आदरणीय मोदींच्या जल स्वराज्य योजनेच्या अंतर्गत जलजीवनच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला ग्रॅव्हिटीच्या योजना मंजूर केल्या. मग शिरगाव असू दे, कोहळी असू दे, अनेक गावं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आमचा मुंडे आढळा किंवा इतर गावं असू दे, जवळजवळ 40-45 गावं खालची येणारी सगळी ग्रॅव्हिटीच्या योजनेने मंजूर पाणी योजना केलेली. मग ह्या झालेल्या कामांचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं. शेवटच्या टप्प्यावर ज्यावेळी कोकणातली खऱ्या अर्थाने गरज आहे, पाऊस खूप पडतो पण पाण्याची आज भीषण टंचाईला आम्ही तोंड देतो, त्यावेळी आम्हाला मोठ्या धरणापेक्षा छोटी धरणं आमच्याकडे आवश्यक आहे. म्हणून पाझर तलाव व्हावेत म्हणून मी आणि उदयजी आम्ही सातत्याने जलसंधारण मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या चिपळूणमध्ये किमान 7 पाझर तलाव ज्याचे प्रस्ताव काही सदानंद भाईंनी तयार केले होते पण मंजुरी करण्याची संधी महाराजांसारख्याला मिळाली, म्हणून ही कामही महत्त्वाची. शेवटच्या टप्प्यातलं सावंड्याचं 90 कोटीचं पाझर तलाव 1 दिवसात उदयजी माझ्यासोबत आले आणि अजितदादा आणि या सगळ्यांच्या सपोर्टच्या माध्यमातून ते देखील काम आपल्याला करू शकलो. त्याचबरोबर डेरवनच्या धरणाला आज खालची 40 गावांना पाणी कमी पडतंय, ते देखील आपल्याला दुरुस्तीपासून मंजुरीचं काम केलं. आठवत नाही त्यांनी सांगितलं की आम्ही इथं समोर कोणच नाही, आम्ही 80% मतं घेणार. खेडीतले लोक इथं असतील, ऐकलं असेल. मी तुम्हाला राणेसाहेब खात्री देतो, आम्ही जर इथे सगळेजण एकत्रित आहोत आणि पुढचे 7 दिवस जर तन मन धन घेऊन आम्ही काम केलं तर 80% घेतात. कसं जर आम्हाला त्यांनी दिवसलंय तर 80 ते 90% ह्या पद्धतीने कसं घेता येईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. उदयजींना महाडला जायचंय, जास्तीचा वेळ घेत नाही, परंतु सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण महायुतीत असलेल्या आपल्या उमेदवाराची निशाणी कमळ आहे. अनेक राष्ट्रवादीचे लोक म्हणतील आम्ही कमळावर कधी बटन दाबलेलं नाही. आपल्याला ते बटन दाबावं लागेल, कारण विकासाचं पर्व उघडायचं असेल. नारायण राणेंसारखा धडाकेबाज जर राज्याचे मुख्यमंत्री राहिले, 30 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेत, विधान परिषदेत राहिलेत, विधानसभेत गेलेत, राज्यसभेवर गेलेत आणि आता शेवटचं लोकसभेवर पाठवण्याचं काम आपण सगळेजण मिळून करणार आहोत. त्यामुळे इथलं कुठचंही काम मागे पडणार नाही हे खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगतो. आणि ज्या ईर्षेने आपण आलेलो आहोत त्या पद्धतीने पुढच्या पद्धतीत देखील जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम करूया. हा आला नाही, याला क्रेडिट मिळेल काय, त्याला क्रेडिट मिळेल काय, मला सभेला बोलवलं नाही, मला खुर्चीवर बसवलं नाही, या छोट्या मोठ्या सबबी आपण विसरून गेलो. आपण सगळे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यासारखंच राहून 7-8 दिवस झटून आपण दिवस रात्र काम करण्याची संधी आपण दिलेली आहे. आम्ही सगळे भाग्यवान आहेत ना दादा की आपल्याला मतदान करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळते. ज्या पद्धतीने आपण रोजगार निर्मितीचं काम करताय, ज्याचा उल्लेख सदाबाईंनी केला की गाडीत बसता बसता अनेक गोष्टींचा त्यांनी आम्हाला सांगितलं की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इथं आपण वाढली पाहिजे, फूड ट्रेनिंग प्रोग्राम आणि त्याचं सेंटर देखील इथं आलं पाहिजे, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये आपण काम केलं पाहिजे.
आणि हे काम तुमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण मिळून करू हा विश्वास तुम्हाला देतो। आणि इथला जो रोजगारीचा प्रश्न आहे तो देखील सोडवण्याचा तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठी संधी या निमित्ताने मिळालेली आहे। मी त्या संधीचा फायदा घेण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करू। अतुलजी इथं गेला महिनाभर काम करतात, सगळ्यांना बरोबर सांभाळून एकत्रितपणे ते काम करतात। आज आपल्याला एकच प्रतिज्ञा करायची ज्याचा उल्लेख मी देवरूखमध्येही केला होता की 6 मतदारसंघ आणि या 6 मतदारसंघामध्ये चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात उदयजी सामंत साहेबांपेक्षा आपल्याला लीड घ्यायचा आहे आणि त्या लीडच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे सगळ्यांनी साथ द्यावी एवढी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना मनापासून करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम शेखर सरांना मी मनापासून धन्यवाद देतो। कमी वेळामध्ये सभा कशी असते हे आम्हाला तुम्ही दाखवून दिलं आणि हे देखील सांगितलं की माझ्या मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्य तुम्ही राणे साहेबांना देणार आहात। म्हणून चिपळूणकरांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य जर राणे साहेबांना मिळवून दिलं तर माझ्या मतदारसंघापेक्षा जास्त डीपीसीचा निधी पुढच्या वर्षी मी तुम्हाला देणार। आणि ही स्पर्धा खेळाडू विकासाची आहे आणि शेखर सर असतील, सदानंद चव्हाण साहेब असतील, व्यासपीठामध्ये सर्वच सन्माननीय मान्यवर असतील, त्यांनी प्रामाणिकपणाने या चिपळूणवासियांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे। मला एक प्रसंग आठवतो, चिपळूणमध्ये ढगफुटी झाली आणि पूर आला। योगायोगानं शेखर सर आपली जिल्हा नियोजनाची बैठक सुरू होती, त्यावेळेचे उभाटाचे तत्कालीन पालकमंत्री ती बैठक घेत होते आणि मी बैठकीमध्ये अशी मागणी केली की चिपळूणमध्ये पाऊस पडतोय, ढगफुटीसारखा पाऊस पडतोय, आपण ही बैठक थांबवली पाहिजे आणि तातडीनं चिपळूणला गेलं पाहिजे। आम्ही चिपळूणला आलो। चिपळूणला आल्यानंतर या वाशिष्ठ नदीचं पाणी हे इथपर्यंत आलेलं होतं 3:30 वाजता। मी तत्कालीन पालकमंत्र्यांना उभा ठेवण्याची विनंती केली की आपण नियोजनाची बैठक घेऊन NDRFला आणण्याची आवश्यकता आहे। मग बैठक कुठे घ्यायची तर आम्ही जागा शोधली सावर्ड्याची। आम्ही शेखर सरांकडे बैठक घेतली। बैठकीमध्ये NDRFला कधी आणायचं याच्यावर चर्चा सुद्धा झालीच नाही। तर मी मुंबईला कसा पोहोचू शकतो लवकरात लवकर याच्यावर बैठक झाली। शेखर सरांनी सांगितलं पाहिजे की उभाटाचे कारनामे हे तुम्ही सांगत नाही, विकास तर आपण करणार आहोत, एवढं मवाळ राहून उपयोगाचं नाही। आणि तत्कालीन पालकमंत्र्यांनी शेखर सरांना विचारलं की या चिपळूणच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी आहे, अलोऱ्यामध्ये पाणी आहे, मी फक्त रत्नागिरीला जाऊ शकतो। मी म्हटलं रत्नागिरीला जाऊन तुम्ही मुंबईला पोहोचू शकत नाही आणि मुंबईला जाण्याचं एवढं फार मोठं काम काय आहे, तर आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। चिपळूण सारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये पूर आलेला आहे, अनेक लोकांचे जीव धोक्यात आलेले आहेत, ते पालकमंत्री म्हणून तुम्ही इथं असणं गरजेचं आहे। त्यांनी मला आणि शेखर सरांना सांगितलं की या पुरापेक्षा देखील महत्वाचं काम माझं मुंबईमध्ये आहे। आणि मी पहिला पालकमंत्री असा बघितला की इकडे माणसं मरत होती आणि हा पालकमंत्री गोव्याला जाऊन विमानानं मुंबईला गेला। टाळ्या कसल्या वाजवता अशा नंबर देणार आहे। आता या निवडणुकीला बदला घ्यायची वेळ आहे। ते आपल्या शेजारी असलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सदानंद चव्हाण असतील, शेखर निकम असतील, इथले सगळे सांस्कृतिक चळवळीतली लोक असतील, त्यांनी पालकमंत्री म्हणून मला विनंती केली। तर पत्रकार देखील साक्षीला आहेत की 60 दिवसाची मुदत दिली आणि 60 दिवसामध्ये 5 कोटी रुपये खर्च करून पुन्हा एकदा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला गतवैभवाने प्राप्त करून दिलं। क्रीडा संकुल आपण बांधलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याच्या घोषणा अनेक लोकांनी केल्या, पण पालकमंत्री म्हणून आज मला मनापासूनचं समाधान आहे की हे स्मारक आणि तुमची मागणी ही पालकमंत्री या नात्यानं माझ्या नियोजन मंडळात पूर्ण होते। त्याला जवळजवळ 4.5 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं आणि जिल्हा नियोजन मंडळाने घेतला आहे। आज पुराचा विषय इथं आपण काढला,
पूर आल्यानंतर शेखर सर तुम्ही पाठपुरावा केला, चव्हाण साहेब तुम्ही पाठपुरावा केला, उमेश असेल सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आपल्याला आठवत असेल चिपळूणकरांचं एक फार मोठं आंदोलन या हायवेवर झालं. किती दिवस झालं? 1 महिना झालं. शेखर सर पण त्यावेळी मला बोलवत नव्हते, चव्हाण साहेब पण बोलवत नव्हते, उपोषणकर्ते पण बोलवत नव्हते. का बोलवत नव्हते मला माहित नाही. मग शेवटी मी उपोषणकर्त्यांना सांगितले की मला संधी दिली, आमचे कदम साहेब आहे, बरोबर ना कदम साहेब, आणि मी त्या ठिकाणी आलो. आणि राणेसाहेब मी एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना शब्द दिला की शेखर सर आणि सदानंद चव्हाणांना आणि आंदोलन करताना बरोबर घेऊन या गाळासाठी पैसे उपलब्ध करून देऊ. आम्ही तो शब्द पूर्ण केला आणि 9 कोटी रुपये या गाळासाठी मंजूर झाले. गाळा काढण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं. आणि इथं विशेष आभार जे मानले पाहिजे ते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचे. नाना पाटेकर या ठिकाणी आले. नाम फाउंडेशन मार्फत शासनाला त्यांनी आदर्श घालून दिला की गाळ कसा काढला पाहिजे आणि काय नक्की पारदर्शकपणाने केलं पाहिजे. त्यांनी देखील शिवनदी असेल, वाशिष्ठी नदी असेल यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले आणि निदान 7 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. हा 7 लाख क्युबिक मीटर आपण गाळ काढला म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आचारसंहितेच्या काही बंधनं असल्यामुळे मला बोलता येत नाही, पण ती 3 कामं जी प्रलंबित राहिलेली आहेत ती फिराडे मॅडमने देखील सांगितलेली आहेत. त्याच्यामुळे एक नळ पाणी योजना, दुसरा फिराडे मॅडम तुमचा 1 कोटीचा रस्ता आणि तिसरा जे 4.5-5 कोटी रुपये अजून गाळ काढण्याला लागणार आहेत ते देखील पैसे आचारसंहिता संपल्यानंतर चिपळूणकरांना दिले जातील. हा पालकमंत्री आणि आता दिलेला शब्द आहे आणि मी प्रत्येक दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मला हे देखील आठवतं की नोटीसबाजी झालेली परिस्थिती पुरामध्ये राणेसाहेब माझ्याकडे पैसे आले होते रत्नागिरीला 4.5 कोटी रुपये. मला प्रकाश देशपांडेंचा फोन आला की आमचं सगळं सांस्कृतिक वैभव हे लयाला जातंय, मला पैशाची आवश्यकता आहे. मी रत्नागिरीला मंजूर झालेल्या पैशापैकी 50 लाख रुपये नोटीस मला मंजूर केले आणि त्या 50 लाखाचा नोटीस पात्र देखील काम होतं. आणि म्हणून काम करणं, विकास करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि मगाशी मी राणेसाहेबांना देखील सांगितलं एक महत्वाचा जीवन मरणाचा जो चिपळूणकरांचा प्रश्न आहे तो म्हणजे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन. बरोबर ना? करायचे की नाही? मी आज पालकमंत्री या नात्यानं जाहीरपणानं सांगतो की याच्या संदर्भात देखील देवेंद्रजींशी आम्ही चर्चा केली. मी राणेसाहेबांना मगाशी विनंती केलेली आहे. राणेसाहेब या चिपळूण शहरावरच नाही महाराष्ट्रातल्या अनेक शहरावर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचं संकट आलेलं आहे. देवेंद्रजींबरोबर बैठक घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर या संकटात या चिपळूणकरांना बाहेर काढण्याची जबाबदारी महायुतीचे नेते म्हणून तुमची आणि माझी आहे आणि यासाठी देखील आपण प्रयत्न करावे ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून शेखर सर निधीची कमतरता पडणार नाही. चिपळूणकरांना जे जे काय पाहिजे ते देण्याची भूमिका महायुतीच्या माध्यमातून दिली जाईल. उमेश सकपाळनी ज्यावेळी राणेसाहेबांचं तिकीट जाहीर झालं त्यावेळी मला विचारलं की आता आपली भूमिका काय असणार आहे. मी उमेशजीला त्याच रात्री सांगितलं की राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी आणि माझ्या मोठ्या बंधूंनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या शिवसेनेला सांगितलेलं आहे की राणेसाहेब देखील सामंत कुटुंबातलेच आहेत. राणेसाहेबांचं मताधिक्य देखील किरण सामंतांपेक्षा जास्त असलं पाहिजे ही भूमिका आम्ही दोघांनी घेऊन घेतली. त्याच्यामुळे किंतु परंतु सगळं आता संपलेलं आहे. सगळे जर आपण परिमल मागणं धन्यवाद म्हणतो. ज्या दिवशी प्रेस घेतली त्यावेळी फोन पण नाही गेला. त्याच्यामुळे किंतु परंतुची आवश्यकता नाही. राणेसाहेबांना आपल्याला केंद्र शासनामध्ये पाठवायचं आहे आणि आपल्या कोकणची सेवा त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चिपळूणकरांची फार मोठी जबाबदारी आहे. मी एक कोल्हापूरचं उदाहरण आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातल्या 3 नरेंद्र मोदी साहेबांच्या नियोजनाच्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. एक रामटेकला आपण केली, त्याच्यानंतर नागपूरची एक झाली, त्याच्यानंतर कोल्हापूरची. कोल्हापूरच्या सभेसाठी देखील 60-65 हजारच्या खुर्च्या लावलेल्या होत्या. बंडपुठा केलेला होता. कार्यकर्ते येणार आहे ते सगळ्यांना माहिती होतं, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सारखा पाठपुरावा करत होते की नक्की किती लोक आलेली आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल 5:30 वाजता जेवढ्या 65,000 खुर्च्या लावल्या होत्या त्या देखील भरल्या आणि मोदी साहेबांना बघण्यासाठी 50 ते 60 हजार लोक हे फक्त मोदी साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते. आणि म्हणून मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची लेख आहे. 400 पार होणार आहे हे देखील काळ्या दगडावरची लेख आहे. पण याच्यामध्ये 2.5 लाख मताधिक्य असणारे नारायण राणेसाहेब देखील असले पाहिजेत. ही जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यासाठी पुढचे 5 दिवस काम केले पाहिजे. दोन्ही नेत्यांनी असं सांगितलं की महायुतीची जागा आहे, महायुती लढते
एनसीपी पूर्वी बरोबर नव्हती, एनसीपी आता शेखर सरांच्या रूपानं महायुतीच्या सोबत आहे. मला असं वाटतं की गेले ते जाऊ दे, त्यांच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. शेखर जर जे टीका करतात त्यांच्यावर पण बोलू नका. हो, कशाला बोलता? बोलू नका. त्यांना लोक विसरलेली आहेत, विधानसभेला विसरणार आहेत. त्यांची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि सगळे एकत्र आल्यानंतर मला असं वाटतं की इथलं मताधिक्य हे किमान 50 ते 75 हजाराच्या वर असलं पाहिजे. एवढी सगळ्यांची व्यासपीठावरच्या मंडळीची ताकद आहे. फक्त एक दिलानं आपण काम करणं गरजेचं आहे. ईर्ष्या आपण एकामेकामध्ये करूया नको. कोण पुढं जातोय, कोण मागं जातोय, कोणाच्या गळ्यामध्ये कुठचा मफलर आहे, कुठच्या मफलरची लोक जास्त झाली, कुठच्या मफलरची लोक कमी झाली, ह्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा सगळ्यात जास्त मताधिक्य आपल्याला राणे साहेबांना सगळ्या पक्षांना मिळून द्यायचं आहे. हा जर संकल्प केला तर मला असं वाटतं की आजची सभा यशस्वी झाली. ही सभा तर यशस्वी झाली, प्रचार पण यशस्वी झालेला आहे. पण चिपळूणकरांना मला विनंती करायची आहे की चिपळूणचं आणि महायुतीचं नातं हे अतिशय वेगळं नातं आहे. आणि आज महायुतीमध्ये शेखर सर देखील आहे. शेखर सर तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. मी मगाच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की शेखर सर कायमच हसत असतात, कायम हसतात, शांत बोलतात. तुम्ही कोणाचा स्वभाव घेतला आम्हाला माहीत नाही, पण कधी कधी यांच्या हसण्याची भीती पण वाटते. ते कधी कधी हसून हसून पण कार्यक्रम करतात. पण असा लोकप्रतिनिधी जो पाठपुरावा करतो, खरोखरच सांगतो की माझ्यापेक्षा देखील जास्त विकास कामाचा पाठपुरावा जर कोण करत असेल तर ते शेखर सर करतात, सदानंद चव्हाण साहेब करतात, राष्ट्रवादीचे पदाधिकारी करतात, भाजपचे देखील पदाधिकारी करतात. मी मगाशी मुद्दाम बिराडे मॅडमचं या ठिकाणी नाव घेतलं. त्याचं कारणच एवढं आहे की ज्या वेळी पालकमंत्री म्हणून मी या चिपळूणमध्ये येतो, बिराडे मॅडम फक्त मला 3 ते 4 मिनिटं भेटून जातात. आणि कशासाठी भेटतात? आलाय ही 3 कामं झालीत की तेवढी सांग, नाही झाली असेल तर पुढच्या वेळी परत येते, पुढच्या वेळी येताना करून घेऊन येते. चिपळूणकरांचा जो पाठपुरावा आहे तो महाराष्ट्रात असा कुठंच नाही. कधी कधी असं सांगावं लागतं आता परत येऊ नका म्हणून तरी विकास काम करून घेऊन जावा. म्हणजे 5 लाखाचं जरी दादा यांनी विकास काम सांगितलं तरी 5 वेळा नाही 25 वेळा येऊन ते आठवण करतात. परंतु ही जिद्द आणि सचोटी आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. याचं मानसिक समाधान माझ्यासारख्या पालकमंत्र्याला आहे. आणि म्हणून मग मी देवरुखला देखील राणे साहेबांना सांगितलं की मी खरोखरच भाग्यवान पालकमंत्री आहे. माझ्याकडे शेखर निकम साहेबांसारखा विधानसभेचा सदस्य आहे, आमचे चव्हाण साहेबांसारखा आमचा उपनेता आहे. या संपूर्ण परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भाजपाचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे नाही आमचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसमधून येणारे असतील, हे सगळे जे आहेत ते एक दिलानं काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणूनच आपला विजय सुखकर आहे. एक दिलानं काम करत 7 तारखेपर्यंत नाही. शेखर सर तुम्ही कधी कधी मनातलं सांगत नाही, काळसेकर साहेब त्यांच्या मनातलं सांगून टाकतो. ते मगाशी थोडं असं बोलणार होते पण त्यांनी सगळे शब्द पोटात पिळले. त्यांचं म्हणणं असं होतं की आता या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आम्ही महायुतीचा प्रचार करतोय, पण माझ्या आमदारकीच्या वेळी काय? शेखर सर बोलला नाही. तर आता काळजी करण्याचं कारण नाही. बघा मी बोलायच्या अगोदर दादांनी विचारायला सांगितलं आता काळजी करण्याचं कारण नाही, पण या कोकणामध्ये मी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यात जास्त समन्वय ठेवणारा नेता राणे साहेबांच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. माझ्यापेक्षा किती जास्त लीड मिळवलं तरी मला काही अडचण नाही, पण ही शंका देखील राणे साहेबांच्या समोर तुमच्या मनात आता काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळे त्याची देखील चिंता नको. अमित शहा साहेबांची सभा 3 तारखेला राणे साहेबांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये त्या देखील कार्यक्रमाचं त्या देखील सभेचं निमंत्रण मी आपल्याला देतो. त्या सभेला देखील व्यासपीठावरच्या सगळ्याच नेते मंडळींनी महायुतीच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीमध्ये घेऊन यावं ही पालकमंत्री यांना त्याला मी आपल्याला विनंती करतो. आज मोठ्या संख्येनं आपण जमला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना राणे साहेबांच्या समोरचं कमळ बटन दाबून राणे साहेबांना फार मोठं मताधिक्य त्या संपूर्ण चिपळूणवासियांनी मिळवून द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि ते तुम्ही मिळवून द्याल ही खात्री बाळगपणे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या समोर या सभेसाठी उपस्थित सर्व पत्रकार मित्र, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि तरुण मित्र, माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी अतुल काळसेकर, सन्माननीय शेखर निकम, सदानंद चव्हाण या सर्वांनी आपल्या भाषणामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून
मी उभा आहे, त्याला मतदान का करावं? मोदींच्या 400 पार मध्ये नारायण राणे का असावा, या संबंधी सविस्तर आपले विचार मांडलेले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितोय की ही निवडणूक देशासाठी, देशातील 140 कोटी जनतेसाठी, या देशाच्या प्रगतीसाठी, एक विकसित भारत जगाच्या पाठीवर व्हावा यासाठी अतिमहत्त्वाची म्हणजे निवडणूक नेहमीच नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक किंवा आमदारकीची निवडणूक ही नाही आहे. ही निवडणूक देशाचे पंतप्रधान आणि देशाची सत्ता कोणाच्या हातात देतोय आपण हे ठरवणारी महत्वाची निवडणूक आहे. म्हणून गांभीर्याने निवडणुकीकडे पाहणं आणि मतदान करणं आवश्यक आहे असं म्हणतात. सन्माननीय शेखर निकम याने या ठिकाणी काल मला म्हणाले की मी सभा आयोजित करतोय चिपळूणमध्ये, पण त्यावेळेस त्यांना मी सांगितलं नाही मी पोचेन का बऱ्याच सभा, कालही 8 झाल्या, आजही 8 जवळपास होत आहेत. तरी वेळ मिळाला मी त्या आलो आणि त्यांनी सांगितलं ते नारायण राणे येणार होते, मला माहित नाही, ते यापेक्षा मोठी केली. सन्माननीय शेखर निकमजी, आपण ही भव्य सभा आपण आयोजित केलेली आहे. तिला मी कमी लेखणार नाही. या सभेच्या उपस्थितीपेक्षा आपलं आणि माझं अनेक वर्षाचं जे नातं आहे आणि आपण जो स्नेह देता ते पाहून मला खात्री आहे की या निवडणुकीत आपण मोठं मताधिक्य मला द्याल असा विश्वासही माझा मनात. ही लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे. 6-7 दिवस आहे. मी सांगितलं अति महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे पाहणं जनतेने गांभीर्याने पाहणं. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी निवडणूक सुरू होताच एक घोषणा दिली, आपके बार 400 पार. आता या वेळेला आम्ही विजय मिळवणार. किती खासदार? 400 पेक्षा जास्त. आता किती आहेत? 303 आहे आणि ते 400 पेक्षा जास्त वाढवायचे. याच्यावर विरोधक चेष्टा केली. शिवसेनावाले याच्या मत व्यक्त करताना चेष्टा जी करतात त्यांना मला सांगावंसं वाटतं. एक वाक्य रामलीला मैदानावर गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या मीटिंग मध्ये उद्गारले, अब की बार मोदी तडीपार. बघा केवढा माणूस, तिची पक्षाची स्टेल ताकद किती हो. आज 5 खासदार आज आहेत. या निवडणुकीनंतर 0 होणार आणि तो लल्ला मैदानावर जाऊन बोलतो की मोदी तडीपार. कोणाबद्दल बोलतो? देशाच्या पंतप्रधानांबद्दल. हा 303 खासदार आहे मेजॉरिटी मध्ये आणि त्यांची क्षमता आहे 100 खासदार वाढवायची. तुझं काय? 16 आमदार आहेत. या निवडणुकीनंतर 10 निर्णय घेतला कुठे जायचं ते. 6 आमदार आणि आता 5 खासदार, ते 0 होणार. ही तुझी ताकद असताना तू डायरेक्ट पंतप्रधान, डायरेक्ट अमित शहा यांच्यावर बोलतो. मला यांना विचारायचं आहे, 2022ला कोरोना या देशात, जगाच्या पाठीवर अनेक देशात कोरोना आला. अनेक देशात लाखोने माणसं गेली. चायनामध्येही गेली, आपल्याकडे पण गेली. पण त्यावेळेला मोदींनी या देशासाठी या जगातल्या लोकांसाठी काम केलं
त्यांनी या देशात लस निर्माण केली, लसीकरण आपण आणि परदेशातही पाठवलं, वॅक्सिन तयार केले, अनेक देशांना पण दिले, लोकांचे जीव वाचवले. एवढंच नाही, कोरोनामुळे कारखाने बंद पडले, अनेक कंपन्या बंद झाल्या, हॉटेल बंद झाली, शहरं बंद झाली, काही दुसऱ्या राज्यातले कामगार निघूनही गेले आणि काम नसल्यामुळे, नोकऱ्या गेल्यामुळे उपासमार आपल्या देशात सुरू झाली. गरिबांकडे लहान मुलं अन्न नाही म्हणून रडू लागली. माननीय मोदींची नाही कळ, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे, त्यांनी बोलून दाखवलं की देशातला एक काही माणूस उपाशी राहता कामा नये, म्हणून त्यांनी 80 कोटी लोकांना, 140 पैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवठा तेव्हा सुरू केला 22ला, आजही सुरू आहे आणि पुढचे 5 वर्ष चालू राहणार. हे मोदी. आणि त्याच वेळेला कोरोना काळात हे शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री होते. 2.5 वर्ष होते. 2.5 वर्ष 2 दिवस फक्त मंत्रालयात गेले. उपासमार राज्यात चालली होती, कोरोनाने लोक मरत होते. धान्य पुरवठा कोणाला केला? 5-10 किलो तरी स्वतःहून कोणाला पाठवले? गरिबांना केलं का? नाही केलं. उलट मोदीजींनी औषधं जी पाठवली महाराष्ट्राला, सगळ्या राज्यांना, त्या महाराष्ट्राला पाठवलं. त्यात कमिशन टेंडर काढताना यात उद्धव ठाकरेने 15% कमिशन खाल्लं, त्याने त्याच्या मुलाने. लाज लज्जा नसलेला माणूस आहे. औषधामध्ये पैसे आणि टीका करतात माननीय मोदींना. मोदींनी या 10 वर्षामध्ये 54 योजना लोकांसाठी दिल्या. 54 त्या महिलांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, तरुण पिढीसाठी आहे. बांधवांनो, भारत देश 140 कोटी जनतेचा भारत, ग्रामीण भागामध्ये महिलांना शौचालयाची व्यवस्था नव्हती. महिला रात्र कधी होते वाट पाहायच्या. मोदींनी या 10 वर्षामध्ये 11 कोटी 72 लाख शौचालय वाढवून दिले. 11 कोटी 72 लाख. मोदींनी सांगितलं मी नळाने लोकांना पाणी देणार. किती लोकांना दिलं? 8 कोटी घरांना पाणी दिलं. 8 कोटी. घरात आजारी माणूस पडला, घरात पैसे नाहीये, तो रुग्ण म्हणून या जगातून जाऊ शकतो. पण मोदींनी सांगितलं नाही. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना काढली आणि त्या घराला, त्या व्यक्तीला 5 लाखाची मदत केंद्र सरकार करतंय. उद्धव, अरे लोकसभा लढवतोय ना, इथे आलास काल, का नाही जाहीर केला? रत्नागिरीमध्ये जो आजारी पडेल एकालाही मृत्युमुखी जाऊ देणार नाही, मी औषध देईन. बोललास नाही, ही दाणत नाही. आणि बांधवर अशा 54 योजना ज्या मोदीने दिल्या. उज्ज्वला गॅस ही आहे, SC STच्या लोकांना, मागासवर्गीय आणि आदिवासी लोकांना उद्योगधंदे करण्यासाठी त्यांनी सबसिडी किती टक्के बांधवांना बघितली ना. जे माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे 35% ते 90% सबसिडी आहे. आता SC STचे लोक उद्योग करायला लागले, व्यवसाय करायला लागले. मी एक खातं सांभाळायला लागलो, त्या महिलांची संख्या फक्त 13% उद्योजक म्हणून होती. आज 2.5 वर्षानंतर 29% झाले. हे प्रमाण वाढते. भारताचं दरडोई उत्पन्न वाढावं, भारताचं GDP वाढावं, त्याला कळणार नाही. GDP एक्सपोर्ट वाढावं, भारत महासत्ता विकसित देश बनावा,
पण मोदी प्रयत्न करतायत. मोदी प्रयत्न काय विरोधी पक्षाचे मुद्दे आहेत तो काय मुद्दे आहेत म्हणे भारताचं संविधान मोदी साहेब बदलायला निघाले. कोण बोललं? स्वतःच्या मनाने. तो एक राहुल गांधी काम नाही धंदा नाही, एवढी दाढी वाढवली, टी शर्ट घालतो, रस्त्याने कधी पण टीव्ही लावा, चालतोच आहे, थांबतच नाही. अरे बाबा, या देशातील 140 कोटी लोकांचा विचार कर, त्यांना काय गरज आहे? अन्न धान्य, पोटाचा प्रश्न, छताचा प्रश्न, घराचा प्रश्न. आणि मोदींनी 4.25 कोटी घरं गरिबांना दिली. तू एक तरी दे रे राहुल गांधी, नाही तर उद्धवला सांग. बांधून फक्त टीका. मला विचारायचं आहे राहुल गांधींना, राहुलजी, या देशात तुमची काँग्रेसची सत्ता 65 वर्ष होती. 1 2 रे 65 वर्ष. 65 वर्षामध्ये 80 वेळा भारतीय घटना बदलली. या लोकांनी 80 वेळा का बदलली? कोणाला विचारून बदलली? आणि आम्ही बदलत नसताना विषय नाही म्हणून म्हणजे बघा बघा, बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलतात म्हणजे आमच्या मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या लोकांच्या मनात बीजेपी बद्दल कलुषित निर्माण करण्याचं काम. एक मुस्लिम बांधवांबद्दल कधी मोदी साहेब जात धर्मावर बोलत नाही. ते म्हणतात मी जात पात धर्म नाही, माणुसकी माझा एकमेव धर्म. ते म्हणतात माणसाला पोट असतं आणि पोटाला धर्म नसतो. आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. मोदींनी 4 गोष्टी सांगितल्या. मोदी म्हणतात मी या 4 जाती मानतो किंवा धर्म. 1 महिला, 2 युवा, 3 शेतकरी आणि 4 गरीब माणूस. या पलीकडे म्हणे मला जातपात माहित. हा विचार राहुलचे किंवा ही काय आघाडी केली आहे त्या आघाडीचे नाही मानतो. आणि म्हणा माननीय मोदी साहेबांनी 2014 साली आले. भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबर होता. आज विचारा 10 वर्षानंतर 5व्या क्रमांकावर आहे. आणि ते 2030ला 3ऱ्या क्रमांकावर येईल. अमेरिका, चायना, भारत ही प्रगतीची भाषा कोण करतंय? मोदी साहेब, बीजेपी आणि आमचे मित्र पक्ष. आणि हे आमच्या अमित शाह आणि मोदी साहेबांनी 370 कलम रद्द केले. आज जम्मू काश्मीर मध्ये काय वातावरण आहे? मागील 10 वर्षामध्ये या देशात कोणती अतिरेकी कारवाई झाली नाही. त्याचं श्रेय देत नाही. मोदींनी देश सांभाळला. मोदींनी हा भारत प्रगत केला. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत. त्याचं कौतुक न करता मोदींबद्दल अपशब्द हा तर उद्धव शिव्या देतो. मी नक्कीच बोलतो वेळ लागला असेल नाही तर पंतप्रधानांना आपली ताकद 5 खासदार पंतप्रधान का बोलेलो पण नाही बोलणार, धाडस करणार. वडिलांचं तत्वज्ञान, वडिलांनी शिवसेना निर्माण करताना जी आयडिओलॉजी स्वीकारली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना, हिंदू धर्मासाठी रक्षणासाठी शिवसेना. मग हिंदू धर्माचं रक्षण केलं. मराठी माणसाच्या, मराठी तरुणांना, तरुणींना पोटाचा प्रश्न, नोकऱ्या निर्माण केल्या. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकांना रोजगार, नोकऱ्या याच जिल्ह्यात मिळतील. 1 2 4 5 50 कारखाने आणले ना. कर्तृत्व शून्य माणूस, फक्त स्वार्थ स्वतःचा. ज्या माननीय बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्व मी सोडणार नाही, हिंदुत्वाचा जो विचार करणार नाही,
त्या पक्षाची मी कधी युती करणार नाही. एक वेळेला मी पक्ष इथे बंद करीन असे माननीय बाळासाहेब. आणि हा मुख्यमंत्री पदासाठी टुणकर उडी मारून सरळ आमच्या शरद पवारांच्या मांडीवर आणि दिल्लीला जाऊन सोनिया गांधीकडे लोकांगण मला मुख्यमंत्री करा. अक्कल शून्य माणूस. मी 39 वर्ष शिवसेनेत होतो, फार जवळचे संबंध साहेबांचे. याला सरकार चालव प्रशासन कसं चालवतात माहित नाही. राज्यासमोरचे प्रश्न काय, जनतेला काय लागतं, काय द्यायला पाहिजे, प्रगती कशी होते, राज्याचा बजेट कसा असतो. महाराष्ट्राचा बजेट अन्य राज्यापेक्षा मोठा आहे, 5.5 लाख कोटीचा. काही गंध नाही. आणि म्हणणंच 2.5 वर्षात 2 वेळा फक्त मंत्रालयात गेला. मग बांधवांनो, मला तुम्हाला सांगायचं, त्यांच्या टीका यासाठी करतोय. काल येऊन गेल्या 1.5-2 महिन्याची टीका बघा आमच्या नेत्यांवर. मी सांगत होतो, अरे वैचारिक बोल, बौद्धिक बोल, विकासावर बोल, या राज्यातल्या तरुणांबद्दल, तरुणींबद्दल, भविष्यात त्यांनी विकास कसा करावा, उद्योजक कसं बनावं, पर कॅपिटल इन्कम, स्वतःचं उत्पन्न कसं वाढवा, स्वतःच्या उत्पन्नाबरोबर देशाचा GDP एक्सपोर्ट कसा वाढेल, यावर बोल रे बाबा. नाही, त्याच्यावर उद्धव आपले मोदी साहेब गेले काय शिंदे साहेबांवर येतो. खोके पेटी याचा विषयच नाही. उद्योग धंद्याचा पत्रकार हो, एक विचार माझा प्रश्न त्यांना, उद्धव ठाकरेचा काय व्यवसाय किंवा काय नोकरी करतो. सामना एक प्रिंट मीडिया सोडला, काय व्यवसाय, काय नाही. मर्सिडीज गाडी, दुसरा बंगला, कसा होतो. एक नंबर भ्रष्ट माणूस आहे, भ्रष्ट माणूस. काँग्रेसच्या बरोबर यासाठी गेला, काँग्रेस भ्रष्टही आहे आणि या देशाला लुटायचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेसचे 50 खासदार आहेत. आमच्याकडे मोदी साहेबांकडे आज 303 आहेत. विरोधी पक्ष नेता पण काँग्रेसकडे नाही, त्याला 54 लागतात. याचे 50, उद्धव 5 आणि शरद पवार 3, सगळे मिळून 58. आणि आम्ही आता 303, आज 400 होणार. कोणाचा पाठलाग करताय, कोणाला चॅलेंज देता. अरे तुला तडीपार करायची भाषा बोलतो. मोदींनी ठरवलं ना 24 तासात तडीपार तुला करू शकतो, 24 तास. पण नाही करत निर्वाणी सर. बांधवांनो, आपल्याला हा भारत घडवायचा. मोदींनी सांगितलं या भारताला स्वतंत्र मिळून 100 वर्ष 2047 साली होणार. 2047ला हा भारत जगाच्या पाठीवर एक विकसित भारत, आत्मनिर्भर महासत्ता बनणार आहे. आणि म्हणून ही निवडणुकी सुरुवात अति महत्वाची आहे. भारतासाठी 140 कोटी जनतेसाठी, आमच्या तरुण तरुणीच्या भवितव्यासाठी, या देशात असलेले गरीब आणि महिला आणि शेतकरी यांच्या उत्कर्षासाठी ही निवडणूक किंवा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं ही आपली गरज आहे, जनतेची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही गांभीर्याने मतविरोधात का. मोदी एवढं चांगलं काम करतात, कसले पक्ष बाकीचे. एक ना बरोबर भाराभर चिंध्याव पत्र 27 पक्षाचे लोक दिल्लीला जमले. अरे 27 पक्षाचे खासदार किती, 58. अरे आमच्या हातात 303. काय करू शकणार का. पण ते 27 पक्ष, त्यांचं अस्तित्व समाजात काय, समाजात काय. आज मोदी 3 लाख 4 लाखाच्या सभा भारतभर येत आहेत. आमच्या कोल्हापूरला सभा झाली, 3 लाख लोक होते. गोव्याला सभा झाली त्याच दिवशी, तिथे पण 2-3 लाख लोक जमले. लोक ऐकायला येतात, मोदीला पाहायला येतात. ते म्हणतात अरे 500 वर्षापासून लोक म्हणत होते अयोध्येला
रामलल्लाचे मंदिर व्हावं. कोणी केलं? काँग्रेसने केलं. हे 27 पक्षाला एक ना घरावर चिंध्या जमवल्या काय कळत नाही. कोणी केलं? माननीय मोदी साहेब. मी मुद्दाम जाऊन पाहून आलो. काय सुंदर मंदिर, अभिमान वाटला माननीय मोदी साहेबांबद्दल. चांगल्याला चांगलं म्हणणं बांधवनो, हा माणुसकीचा धर्म आहे. तो विरोधकांना नाही कळला अजून. चांगला म्हणा ना मोदींनी केलं तर अभिनंदन करा. काँग्रेसवाल्यांना आमंत्रण देऊन पाहायला नाही आले. आमचा रामलल्ला का ऐटीत त्या देवळात बसलाय, नाही आले. त्यांना मतदान देणं का? उद्धव ठाकरे टीका केली त्या दिवशी मोदींवर. त्याच्या उमेदवार 10 वर्ष खासदार आहे. कधी आला तुमच्या चिपळूणमध्ये? एक योजना सांगावं. पूर आला गेल्या वर्षी, मी निलेश आम्ही सगळे आलो. ज्यांच्या इथं दुकानात पाणी गेलं सगळीकडे पाणी आम्ही केली. एक पत्रकार परिषदेत घेतली. आला का खासदार? कोणाला मदत केली का? नाना पाटेकर, त्याला डंपर पाहिजे होते, मला फोन केला. तुम्हाला पहिल्या नावाने हाक मारतो. नाना माझा मित्र आहे. नारायण, निलेश कुठे आहे? मी चिपळूणला. जरा त्याला सांग मला काही डंपर पाहिजे. मला सांगतो. आणि निलेशला सांगितलं, डंपर दिले. याचं एक डंपर 5 डंपर दिले का खासदाराने किंवा उद्धव ठाकरेंनी? नाही. परोपकार यांच्या रक्तात नाही. काम करून लोकांचं काम करून आपल्याला मतदान द्यावं, लोकांनी करावं, यासाठी ते कधी प्रयत्नशील नसतात. आयत्या बिळावर नागो सभा घेतली. त्याला वाटलं सहानुभूती. पत्रकार मध्ये 2-3 पत्रकार परिषदा आज सकाळीच झाला. दिल्लीवरून आले होते पत्रकार. महाराष्ट्राचं काय माहित नाही. मला विचारता, राणीजी, मला हा बोलिए, ये शिवसेना को सहानुभूति मिलने वाली है? मेरे भाई साहब, ये सहानुभूति कहाँ मिलती है? आप बोलो, मैं भी जाके खरीद लेता हूँ. कहाँ मिलती है? नहीं बोले. सब बोलते ये उद्धव को सहानुभूति. किस लिए सहानुभूति? गाली देता है लोगों को इसलिए. हमारे पीएम साहब को दे रहे हैं, हमारे अमित भाई को दे रहे हैं, देवेंद्र फडणवीस, इसलिए सहानुभूति. किस वास्ते देगा? अरे ये फेलियर मुख्यमंत्री है. इसको कुछ काम नहीं जो आता है, ना प्रशासकीय काम आता है, ना डेवलपमेंट का आता है, ना कुछ बिजनेस कर सकता है. बांधून एक गोष्ट सांगतो. औषधामध्ये 15% खाल्याचं सांगितलं. पत्रकारावर तुम्ही पण जरा सांगा चौकशी करायला. कोरोना काळात माझं पण प्रिंट मीडिया प्रहार, सगळे प्रिंट मीडिया आणि चॅनल लॉस, सगळे लॉस. एकच प्रिंट मीडिया सरप्लस. कुठला? सामना. तोही किती लाखात नाही, 42. म्हणजे बघा, अशा कोरोना काळात लोक मरतायत आणि यांनी ब्लॅकचे पैसे व्हाईट करायला सामनाचा उपयोग केला. रेकॉर्डवर आहे काय माझं काय आयुष्य. हे वृत्तपत्रात आलेलं आहे. विधानसभेत चर्चा झालेली आहे. अजून एक गोष्ट सांगतो. पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतो, क्या आप इधर रत्नागिरी में जो फैक्ट्री आनी है जैतापुर, ऐसी जो फैक्ट्री आते हैं उनको विरोध क्यों हो रहा है? मला जाके पूछो मातोश्री. का विरोध माहिती आहे? मी त्या हाऊसमध्ये होतो, महाराष्ट्राचे मंत्री होतो. एक प्रश्न आला की जैतापूर हा प्रकल्प चालू झाल्यास पर्यावरणाचा धोका होईल का, असा क्वेश्चन. त्यावर काय प्रश्नोत्तर झाली. तेवढा गदारोळ झाला. सभागृह बंद पडलं. आरोप प्रत्यारोप परत सुरू झालं. मी हात वर केला, मला बोलायचं आहे. आता एक कागद घेतला. नाही बघा, 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर काय उद्योजक गेले होते. वीज निर्माण करणारे कोळशापासून 38 उद्योजक गेले. आणि त्यांनी काय उद्धवजींना रिक्वेस्ट केली, विनंती, उद्धव जो राजापुर का जैतापुर प्रकल्प आप शुरू नहीं करिए,
वो करेंगे तो उसकी बिजली एकदम रिजनेबल है। हम जो बिजली बनाते हैं कोयला से, उनके दाम ज्यादा है। अब चालू नहीं करना, उद्धव जी बोले यार उसके बारे में हम सोचेंगे, मगर हमारा क्या नाही, सब कुछ पहुंचाएंगे। मग एक तुझे बरोबर असतात बाजूला, ते बोले अरे ॲडव्हान्स देके जो 5 कोटी ॲडव्हान्स दिले, 50 कोटी ठरले आणि जैतापूर बंद केलं या लोकांनी। आज विजयचा तुटवडा भारतात आहे, महाराष्ट्रात नाही। काय प्रवृत्तीचे आहेत। मी मंत्री त्या तिकडे हाऊसमध्ये होतो आणि मंत्री होतो। उद्धव खुलासा कर, नाही सांग। लोकसत्ता झालेली बातमी होती आणि आता प्रचार करतात, दिशाभूल लोकांची करतात। यांना निवडणूक लढवण्याचा, मत मागायचा नैतिक अधिकार बंधू भगिनींना नाहीये। मी 39 वर्ष होतो, माननीय बाळासाहेब जिवंत होते ना, 39 वर्ष होतो, वयाच्या 15 वर्षापासून आम्ही घर दार काही पाहिलं नाही। एक बाळासाहेब हे दैवत मानायचो आणि ते सांगतील ते करायचो। एक प्रकार वेळ होता बाळासाहेबांवर, पण ते बाळासाहेब आणि हे जमीन आसमान फरक आहे। साहेब देतील तो शब्द पुरा करायचे, हा देतील तो शब्द मोडायचं, ही याची प्रवृत्ती आहे। स्वार्थी विकृत माणूस आहे, विकृत। ये ना माझ्या स्टेजवर ये, बोल माझ्याशी, कोणत्या विषयावर जगाच्या बोल, चल मी तयार आहे। मला बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलाय। तू त्या अभ्यासच्या ह्याच्यामध्ये तू कधी तिसऱ्या माळी दुसऱ्या माळ्यावर आलासच नाही। हा तिसरा माळा राहायचा साहेब, सेकंड फ्लोअरवर, दुसरा माळा मी भेटायचो सेकंड फ्लोअर। आणि म्हणून यांच्या बोलण्यात येऊ नका, असली सहानुभूती कशासाठी काय? 2-2 बंगले, 2-2 बंगले आहेत, मर्सिडीज गाडी आहे, एक नाही अर्धा डझन तर आहे। कोण घरात काम करताना आदित्य करत नाही, उद्धव कोण करतं? कोणी नाही। मग सहानुभूती काय? उपासमार होते म्हणून सहानुभूती? बाळासाहेबांचा आज पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे, कारण साहेबांनी मला सांगितलं होतं, नारायण तुला शपथ आहे कधी या गोष्टी बाहेर बोलू नको। साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना, तर उद्धव ठाकरेंनी दिला, कोणी दिला नाही, त्यांना छळ केला नाही। 20-20 दिवस थर्ड फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरला यायचा नाही, लिफ्टने सरळ खाली। काय बाळासाहेबांचं नाव सांगतो, लाज वाटली बाई सांगायला। अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो, पण जिवंतपणे बाळासाहेबांना किती छळलंय। उद्धव परत जर तू माझ्या वाट्याला येशील ना, तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना, निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला येऊन सगळं सांगून टाक। फक्त साहेब गेल्यानंतर तू का माझे वडील चोरले, अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का? दिलं? कसा वागला? एक वेळेला 22 दिवस परदेशात गेला, लंडनला 22 दिवस। माझी ड्युटी असायची, हा परदेशात जायचा एकटा असताना, हा पण सर साहेब जरा लक्ष द्या। मी रोज 7:30ला साहेबांकडे जायचो, 2-2.5 तास बसायचो, यायचो, ते जेवले का मी यायचो। एक दिवशी साहेब नारायण बघ पोटची मुलं, आज 21 दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला। 21 दिवस कसा राहू शकतो? वडिलांचं वय, त्याचं आजारपण, आणि 21 दिवस फोन नाही। म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील चोरले। अरे वडील काय तुझ्या काय काय हकीकत आहे, तू काय काय केलं मला माहिती आहे। तू आमच्या पंतप्रधान अमित शहाना बोलशील ना, तू जे जे काय केलंय तुझ्या आयुष्यात, त्या मातोश्री 2दा पळून गेला होता हॉलिडेमध्ये राहायला, बायका मुलांना घेऊन अंधेरीला ना हॉलिडे, तिथे राह। मी सरांना मनोहर जोशींना फोन केला, ते मुख्यमंत्री होते। गेलो साहेब म्हण सर म्हणायचे, सर जा ना साहेबांना जरा सांगा त्यांना घरात गेला। मी जाऊन आलो, माझ्या ऐकत तू जा। गेलं सर प्लीज जा, नाही तर आपण दोघं नाही, मला साहेबांनी सांगितलं परत या विषयावर यायचं नाही। ठीक, मी सर फोन केला, 7:30 वाजले। साहेब मी नारायण राणे बोल।
यायचं आहे. काय विषय? मला आल्यावर सांगतो ना, तू आत्ता सांग. मला नाही, मला साहेब यायचंच आहे. नारायण, माझ्या घरचा विषय काढायचा नाही. मी काढायचा की न काढायचं मी आल्यावर सांग. थोडं माझं आणि त्यांचं फार म्हणजे चालायचं प्रेम. गेलो आणि पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर बोल साहेब, तुम्ही उद्धवजीकडे शिवसेना प्रमुख म्हणून पाहू नका, मुलगा म्हणून पाहावं आणि त्यांचं ऐकून घ्यावं. एकदा ऐकून घ्या, परत मी कधीच येणार नाही. मग बोले, कसा वागतो, कसा बोलतो? साहेब माफ करा, तुम्ही वडील आहात. अर्धा तास माफ करा मला बोलल्यानंतर बोलले, जा त्याला घेऊन ये. हॉल्टेनमध्ये गेलो आणि बोललो, उद्या सकाळी आपण वाचू जाईल. असं दोनदा बोल रे, नाही म्हणून येऊन बोल, नाही म्हणून. मी वयाने लहान होतो, पण साहेबांचं प्रेम मिळवलं होतं. साहेब माझा शब्द मोडत नव्हते. मी शिवसेना सोडून निघालो, मला काढलं नाही कोणी. असं एक पत्र काय लिहिलं हाताने. साहेब बसले होते खुर्चीवर. बोला, साहेब मी शिवसेना सोडतो, मी चाललो. मी पण वर पाहिलं नाही, ते पण पाहायला तयार का? मी सांगितलं, माझा आणि उद्धव नाही जमत, काम करू देत नाही. विचार कर. नाही साहेब, मी काम करू शकत नाही, मी चाललो. पायाजवळ त्यांच्या पत्र ठेवलं आणि मी निघालो. दुसऱ्या दिवशी 8 वाजता सकाळी फोन आला. कुठलाच? बोले, हो सर. राग शांत झाला. मला रागाचा प्रश्न नाही साहेब, मला नाही काम करू देणार, माफ करा मला, माझ्यावर रागू नका. मग विचार कर आणि तुला वाटलं परत यावं तर केव्हाही ठीक. हे प्रेम होतं तरी मी सोडून मला नाही काढलं. बाळासाहेब का सोडून गेला मी? 39 वर्षानंतर. 15 वर्षाचा असताना मी शिवसैनिक झालो. ना वडिलांचं ऐकलं, ना आईचं कोण, बेफाम म्हणून संघटनेचं काम केलं. किती महत्त्वाचं. आमच्या निकम साहेबांनी, आमच्या उदय सामांनी इथल्या पूर्व परिस्थितीचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न इथे सांगितले आपल्याला. मी आपल्याला एकच सांगेन, खासदार झाल्यानंतर 1 वर्षानंतर एकही प्रकल्प शिल्लक राहणार नाही एवढी हमी देत होती. माझी काम करण्याची पद्धत मी आल्यापासून पाहतोय ना, तिथून मागे टाळाच वाजला. चिपळूणचेच लोक आहात ना तुम्ही? अहो, एवढी भूक लागली तरी पोटतिडकीने बोलतो. ही माझी 9वी सभा आहे, 8 दिवसाची 9वी. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, जेवढी कामं मी लिहून घेतले, माझ्या पीए मागेत आहे, त्यांनी लिहून दिले. ब्लू लाईनचा पण प्रश्न जो उदय सामान्य मांडला, पूर परिस्थिती मला माहिती आहे विषय. देशपांडे त्याचे आर्किटेक्ट आहे. मी आत्ताच निकम साहेबांना सांगितलं, 7 तारीख नंतर या राज्याचे प्रमुख मुख्य सचिवांकडे आपण बैठक लावूया आणि पूर परिस्थितीवर ताबडतोब उपाय, आणि पैसे लागले तर केंद्र सरकारकडून मी हे पैसे मी या ठिकाणी आणेन, हेही त्यांना सांगितलं. बांधवून आपलं चालतं, केंद्रातही चालतं, राज्यातही चालतं, आणि लोकांसाठी जे चालतं त्याचा वापर करतो. माझ्यासाठी गरज नाही. मी स्वतः व्यावसायिक आहे. मी उद्धव ठाकरेसारखा बेकार नाही, मी उद्योजक. आणि त्यामुळे जो उद्योजक असतो, ज्याच्याकडे पैसा असतो ना, तो दुसऱ्याच्या खिशात हात घालत नाही. यानी कोरोना काळात औषधात पैसे खाल्ले ना, म्हणजे दुसऱ्याच्या हातात हात घातला ना, कारण हा भ्रष्टाचाराने जगणारा. आणि मी सांगेन की ही सगळी कामं वर्षाच्या आता पूर बंधारा सुरू करू तर बंधारा 1 वर्षात होईल का 1.5 वर्षात, ते मात्र कन्स्ट्रक्शन करणाऱ्यावर डिपेंड राहील. पण हे शिल्लक ठेवणार नाही. सिंधुदुर्गात मी कुठलं काम अपूर्ण नाही ठेवलं.
सिद्धूचा पर कॅपिटल इन्कम पण बांधून रत्नागिरीपेक्षा जास्त आहे. मी सांगणार नाही, नाही तर निकम म्हणे साहेब काय मग लोक म्हणतील तुम्ही काय केलं. उद्या म्हणाला साहेब मी पण मंत्री आहे, लोक म्हणतील अरे तुम्ही काय काय केलं, राणे साहेब हे करू शकतात. नाही, आम्ही सगळे मिळून इथलं दरडोई उत्पन्नही वाढू, इथल्या सुखसोयीचा दर्जा आम्ही वाढू, शाळा कॉलेज इथली मुलं डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावी, IAS IPS, काही कालांतराने कलेक्टर रत्नागिरीचा पण या जिल्ह्यातलाच येईल अशी परिस्थिती निर्माण करण्याजोगं आपण काम करू. पण हे करत असताना मध्ये 7 मे रोजी जी निवडणूक होणार आहे मोदी साहेबांची हॅट्रिक होण्यासाठी आणि हॅट्रिकमध्ये 400 पार मध्ये आपला तुमच्या जिव्हाळ्याचा, तुमच्या या रत्नागिरीचा, कोकणाचा सुपुत्र 400 मध्ये असावा, यासाठी तुम्ही मला भरघोस मतदान कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही सर्व जर मोठ्या संख्येने आला, वेळी टाळ्या पण मारून प्रोत्साहन दिलं, तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वरांनी द्यावं अशी प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय मा.